नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्याशी बातचीत करणार आहोत, संवाद साधणार आहोत. सर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला असं वारंवार समाज माध्यमांमध्ये असू द्या किंवा काही व्यक्तींकडून बोललं जातं, याबद्दल आपलं काय मत आहे? हे बघा, मुळात सावरकरांनी अपमान केला असं हे म्हणतात त्या लेखाचं शीर्षक आहे हुतात्मा छत्रपती. त्याच्यात सावरकरांनी असं म्हटलंय की औरंगजेबाला असं वाटलं की हा संभाजी एक व्यसनाधीन आहे, त्यांच्यामध्ये क्षमता नाही आणि आपल्याला राज्य जिंकता येईल असं म्हणून तो लेख सुरू झाला असला तरीही त्याच्यात पुढे सावरकरांनी स्पष्टपणे म्हटलंय की शिवाजी महाराजांची संपदा, भौतिक संपदा त्यांना राखता नाही आली. म्हणजे राज्य शिवाजी महाराज गमवलं, ते औरंगजेबाला जिंकून घेतलं, परंतु शिवाजी महाराजांची आध्यात्मिक संपत्ती जी आहे ती संभाजी महाराजांनी कैक पटींनी वाढवली. आणि पुढे ते म्हणतात की त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी आपलं हुतात्म्य पत्करलं त्या हुतात्म्यामुळे महाराष्ट्र धर्माला आणि हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाच्या चळवळीला चालना मिळाली आणि शेवटी औरंगजेबाला इथे मरून जावं लागलं. तर मुळात संभाजी महाराजांविरुद्ध जे दुर्गुण, आणि त्यातही ते म्हणतात की औरंगजेबाला असं वाटलं, पण इतिहास आपण जर बघितला तर इतिहासात संभाजी महाराजांच्या बदनामीचं कारस्थान फार पूर्वीपासून आहे. आणि सावरकरांनी स्पष्टपणे म्हटलंय की त्यांना जी माहिती मिळाली ती बखरींमुळे मिळाली. तर यापैकी 2 बखरी मुख्यतः आहेत आणि तिसरं म्हणजे एक सर्वमान्य इतिहासाचा आपण जो ग्रंथ म्हणतो तो मराठा रियासत. तर मराठा रियासत हे 1902 साली याचा दुसरा खंड प्रकाशित झाला आहे. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचा उल्लेख व्यसनी आणि अशा रीतीने जे शब्द सावरकरांनी वापरले ते त्याच्यातनंच घेतलेले आहेत. आणि जेव्हा मग मी ती मराठा रियासत बघितलं तर मराठा रियासतनी 2 बखरींचा आधार घेतलाय. एक म्हणजे सभासद बखर जी 1697 साली म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 8 वर्षांनी लिहिली होती. आणि दुसरी बखर आहे चिटणीस बखर, ती 1811 साली लिहिण्यात आलेली आहे. आता ह्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे सभासद बखर ही कृष्णाजी अनंत सभासद यांना राजाराम महाराजांनी आज्ञा दिल्यावरून त्यांनी जिंजी येथे त्यांच्या मुक्कामात लिहिली. राजाराम महाराज जिंजी येथे तिथे मुक्काम होते. राजाराम महाराजांच्या समोर या बखरीचं लेखन पूर्ण झालेलं आहे. या बखरीत शिवाजी महाराज मृत्यू पावताना ते असा एक उल्लेख आहे. तर शिवाजी महाराज म्हणतात की हा मुलगा कैफ खाईल, गांजा खाईल, व्यसन करेल, बायकांच्या ह्याच्यात, असा उल्लेख हा पहिल्यांदा ह्या राजाराम महाराजांच्या प्रेरणेने लिहिलेल्या बखरीत आहे. दुसरा जो उल्लेख आहे ती मल्हार रामराव चिटणीस यांची जी बखर आहे जी 1811 साली लिहिण्यात आली, त्याची सुरुवात त्यांनी शाहू छत्रपती दुसरे यांच्या आज्ञेने लिहिणं सुरू केलं आणि ते सातारच्या गादींनी ही बखर प्रकाशित केलेली आहे. म्हणजे संभाजी महाराजांचा वंश ज्या गादीवर बसतो त्या गादीच्या राजांच्या आज्ञेवरूनच ही बखर लिहिण्यात आली आहे. त्याच्यातही संभाजी महाराजांबद्दलचे अशाच प्रकारचे उल्लेख आहेत. तर ह्या लोकांना म्हणजे हे जे पहिला उल्लेख 1697 साली आहे, दुसरा उल्लेख 1811 साली आहे आणि ज्या बखरींच्या आधाराने मराठा रियासतकारांनी तो मजकूर घेतलेला आहे आणि त्या आधाराने सावरकरांनी एक वाक्य जरी लिहिलं असलं तरी पुढे सावरकरांनी हुतात्मा छत्रपती म्हणून त्यांचा प्रचंड गौरव करत त्यांनी शिवाजी महाराजांपेक्षा कितीतरी अधिक पटींनी जास्त काम केलेलं आहे असं स्पष्ट म्हटलं असलं तरी सावरकरांना तुम्ही दोषी का ठरवता, तर एक गोष्ट स्पष्ट आहे की सावरकरांवर टीका करायला काही मिळत नाही म्हणून कुठेतरी एक वाक्य उचलायचं आणि सावरकरांवर खोटे नाटे आरोप सिद्ध करायचे. आता मला वाटतं तुम्हाला स्पष्ट झालेलं की ज्या बखरी भोसले घराण्याने लिहून घेतलेल्या आहेत त्या बखरींमध्येच असे उल्लेख आहेत. सर, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्यांच्या लिखाणासंदर्भात त्यांचे काही लिखाणामध्ये शिवाजी, संभाजी असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर या संदर्भात सुद्धा वाद निर्माण केला जातो. तर त्यांचं तसं म्हणण्यामागचं कारण काय होतं, काय सांगाल? हे बघा, त्या काळात शिवाजी संभाजी असंच म्हणण्याची पद्धत होती. तत्कालीन सगळ्या पुस्तकात असेच उल्लेख होते. केवळ शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांचाच असा उल्लेख झाला नसून आज आपण भगवान राम म्हणतो, पण त्या काळात रामकृष्ण असेच सरसकट उल्लेख होते. ही त्या काळची एक तत्कालीन सामाजिक परिस्थिती असेल. आणि जर शिवाजी म्हटलं किंवा संभाजी म्हटलं म्हणून सावरकरांना त्यांचा अपमान करायचा होता म्हणून त्यांनी तसं म्हटलं, असं जर तुमची भूमिका असेल तर नेहरूंनी नेहमीच शिवाजी महाराजांचा उल्लेख हा शिवाजी म्हणून केलाय. गांधींनी तो तसाच केलाय. गांधींनी तर मला वाटतं 63 पेक्षा जास्त वेळेला त्यांच्या एकीनेच उल्लेख केलेला आहे. मग ही सगळी माणसं उल्लेख करत असताना मग सावरकरच तुम्हाला एकटे वेगळे तुम्ही का करता?
ही त्या काळची परंपरा होती हे लक्षात घेतलं तर सावरकर उल्लेख करणारच, अपमानास्पद उल्लेख करणार. सावरकर स्वतःच म्हणतात की माझी प्रेरणा पूर्ण शिवाजी महाराजांची प्रेरणा मला मिळालेली आहे. अपमान तर कसा करतील ते. सर, आता आपण जर बघितलं तर आपण काही माध्यमांना मुलाखती दिल्या, त्यामध्ये हेच संदर्भ आपण मानले. त्यानंतर काही ट्रोलर्स म्हणजे ट्रोल करण्याचा प्रकार सुद्धा वाढत चाललेला आहे. या ट्रोलर्सना आपण काय सांगाल, किंवा काय हे सत्य उघड बाहेर येण्या मागे काय खऱ्या अर्थानं का बाहेर यायला हवं असं आपल्याला वाटतंय? नाही, जे ट्रोलर्स ते शब्दातच आलं की ट्रोल हा जर मुळात शब्द बघितला तर त्या एका प्रकारची ती राक्षसांचा प्रकार आहे इंग्रजी वाङ्मयाप्रमाणे. ते उच्छादच मांडत असतात, त्यांना सत्याशी काही देणं घेणं नसतं. ते येऊन तास 2 तास शिवांचा भडीमार करतात, काहीतरी खोटं तेच लिहितात, अपमानास्पद लिहितात आणि निघून जातात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हे चांगलं. पण माझं सगळ्या प्रेक्षकांना आव्हान आहे की अशा वेळेला ट्रोलर जेव्हा ट्रोल करतात तेव्हा त्यांना उत्तरं देण्याच्या भानगडीत न बसता तुम्ही तुमची खरी प्रतिक्रिया त्या याच्यावरची तुम्ही नोंदवा. कारण मी जे हे पुरावे दिलेत हे तुम्हाला इंटरनेटवर, आणि आजही सांगतो की हे सभासद बखर किंवा ही जी दुसरी बखर आहे चिटणीस बखर, ही तुम्ही archive.org वर तुम्हाला डाउनलोड करता येते. तत्काळ डाउनलोड करा आणि ती बघा, स्वतः आपला विचार करा. दुसरा कोणीतरी सांगतो आणि कोणीतरी खोटा इतिहास सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. धन्यवाद सर, आपण संवाद साधलात त्याबद्दल.